रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? तर मी आले आहे आज मॉर्निंग वॉक. सॅटर्डे संडे जेव्हा माझ्या नवऱ्याला सुट्टी असते तेव्हा आम्ही पनवेल हायवेला मस्त सकाळी सकाळी फिरायला येतो. चालल्यामुळे आपल्याला बराच फायदा होतो नाही का. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माइंड फ्रेश होतं. घरातल्या वातावरणातून जेव्हा आपण बाहेर येतो ते पाहून मन प्रसन्न होतं. तुम्ही रोज किती किलोमीटर चालता नक्की कमेंटमध्ये सांगा. मॉर्निंग वॉकला निघताना नवऱ्याकडून एक कबुली करून घेतली की मला चहा नाश्ता द्यायचा. चालून चालून कितीतरी एनर्जी आपली यूज होते, मग ती भरून काढली पाहिजे की नाही. नाश्ता तर हवाच. तुम्ही कोणते मार्ग निवडता नवऱ्याला लुटण्यासाठी? मी तर एकही चान्स सोडत नाही. फायनली प्रॉमिस केल्याप्रमाणे नवरा चहा पाजायला घेऊन गेला आणि मग काय चहा बरोबर बन मस्का पाव सुद्धा दिला. या चहा नाश्ता सकाळी करायला चांगली लॉटरी लागली. काय चहा बी होती तरी पण दरवाजा वाजवायचा यार तुम्ही लोक. काय खाऊ आणला? साड्या आणल्या आईंना गावी न्यायच्यात ना. बहिणीसाठी साड्या बस तसली तीन आणल्या. मला पण वा. कलर 800-800ची येते. 300-400च्या साड्यांना क्वालिटी कुठे आहे? चांगलं तर देतो तसं काहीतरी चांगलं दिलं पाहिजे ना. कुठं बाहेर पण घालून जाऊ शकतात. आज नाही घेत ना, उद्या किती ग्रॅमची आहे का? 4 ग्रामची. 4 ग्रॅमची. 4 ग्रामची मी माझ्या नवऱ्याला चेन केली. चांदी सोनं काय चांदी नाही रे बाळा, सोनं. चांगले चांगले. 54,000 चेन आहे. घेतली ना काय आनंद माझ्या मनात तेच ठेवा पूजा करून कसं ठेवायचं. तुम्हाला कोणती आवडली यातली सगळ्यात सांगा. मला ही आवडली, सगळ्याच आवडलं, सगळं चांगलं सगळ्या करायचं. साड्या अशा बघून साड्या पाहिजे वाटतात. आईंना घेताना अशा घ्यायच्या, लक्षात ठेवा. मी नेहमी तेच सांगते आणि हे माझं ऐकत नाही. स्वतःच्या मर्जीच्या त्या काठवर साड्या घेऊन येतात. एकदम 7.5 आपल्या सुट्टी साड्याच्या त्या अशा जरी साड्या तुला दिवाळीला किती घेतलं? आपण 2 घेतलं ना. ते वापरायला काढलेस का तू? काढतात की, घालतात की. घातले. मग तुला यातली 1 ठेव आणि 2 दे, असं कर. दोघींना 1-1 द्यायची तर द्या, नाही तर मावशींना 2 द्या. मावशीला दे होते मावशी काय साड्या मावशीच साडी मित्रांनो याच्यात आम्ही कसं मागं राहू बाबा, तर असं नको व्हायला की मी मागं राहिलो होते पुढे गेले. दोघं एकत्र गेलो पाहिजे पुढं. सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे. तर मम्मीने पण घेतलं, त्यांनी पण घेतलं, माझ्याकडे होतं, आम्ही आता घालतोय. मग आम्ही गरीब आहे, आम्ही श्रीमंत होतोय आता. हा, ऑलरेडी श्रीमंत आहे. सर इकडे झळका. आईंना 200 रुपये रिक्षाचा स्टँड भरायची जगांना पाहिजे. तुम्ही काय ठेवा. मित्रांनो एका दिवसापुरती चाललं नाही, मी परत काढणार आहे. कारण की आपला रोजचा ट्रेनचा प्रवास असतो. छोटीशी आता वाढवली पाहिजे हिला. असं आहे ना, तुम्हीच वापरायचं. ठीक आहे, 10-20 रुपयाची गोष्ट नाहीये त्याला द्यायला, त्याचं त्याच्याकडे आहे. मला आवडत नाही. मागणार पण नव्हतं. बरोबर आहे ना, त्यांच्यासाठी आहे, त्यांना त्यांची हाऊस करायला नको. ह्याला कशाला द्यायचंय? ज्याने आपल्या स्वतःसाठी घेतलं ना, स्वतःच वापरायचं. का भरपूर असतं तर वेगळी गोष्ट आहे बाबा. 10-15 चैनी आहे, ठीक आहे, तू वापर एखादी. झालं, ठीक आहे.
ही घालू माझी दुसरी वाली घालू ती हीच ठीक आहे. ती वाली चांगली आहे. नाही आता पुरती राहू दे, नंतर ती घाल. अरे बाबा तू डोक्याला कुठं नाही काय काढा घाला आता घातली असणार, आता राहू दे. आताच ती घालून टाका. नाही आता मला काम करायचं तर बस चल. नाही गप बस, तर आवरू दे. दे माझा मोबाईल दे, चल प्लीज प्लीज गप बस. मित्रांनो ही एवढी काही खास वाटत नाही. हा आईला सांगते, आई बघतेस का अगं तू ती व्हिडिओ? ना हे बघ याला हे छोटी आवडत नाहीये तू दिलेली video. आवडते ती टाईट होते माझ्या कानाला. मग मी घेऊन टाकते. अजिबात नाही स्वप्न बघा. एवढा कडू आहे, गुळ टाकू थोडासा. लेमन टी आहे काय अरे. असं लेमन टी असतो. हा मग मी पिऊन बघते कसा झाला तो. तो जास्त करेला टेक करेला. असू द्या, चांगला असतो तो, पिऊन घ्या. तुमचं पोट पण गच्च झालंय ना, प्या. म्हणून थोडाच केला, मला माहिती आहे तुम्ही असंच तोंड वाकडं करणार ते. बघू बघू. तर फ्रेंड्स, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. शुभ रात्री. चांगली चांगली स्वप्न बघा आणि उद्या ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.